नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे काही आरोग्यदायी सवयी सांगणार आहे, ज्या सवयीमुळे आपण नेहमी निरोगी राहू शकतो आणि आपलं आरोग्य नेहमी स्वस्थ आपण निरोगी राहू शकतो. एक तर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता ही आरोग्यदायी सवयीसाठी म्हणजे खूप महत्त्वाची आहे. जर आपण स्वच्छ राहत नसेल तर आपण बऱ्याच आजारांना आमंत्रण किंवा निमंत्रण देत असतो. जसे आपण नेहमी अंघोळ करणे, स्वच्छ राहणे, स्वच्छ कपडे धारण करणे, शौचानंतर किंवा जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे, हाताची नखे कापणे आणि नियमित आपल्या स्वच्छतेचे पालन करणे, वैयक्तिक स्वच्छताचे पालन करणे हे म्हणजे आरोग्यदायी सवयीमध्ये महत्त्वाचे कारण आहे. जर आपण वैयक्तिक स्वच्छता पालन केली तर आपण नेहमी निरोगी राहण्यास मदत होते. दुसरी म्हणजे परिसर स्वच्छता ही देखील आरोग्यदायी सवयीसाठी खूप महत्त्वाची आहे. जर आपला परिसर नेहमी घाण राहत असेल आणि तिथे अवतीभोवती घाणीचे साम्राज्य असेल, जिथे तिथे माशा, मुंग्या आणि डासांच्या सुळसुळाट असेल तर देखील आपण आजारी पडू शकतो. कारण डास आणि मच्छर, माशा यामुळे खूप साऱ्या आजारांना आपण निमंत्रण देत असतो. कारण माशा या अशा असतात की त्या अन्नावर बसतात आणि आपल्या पायाच्या वाट्या आपल्या अन्नामध्ये बॅक्टेरिया किंवा जीवाणू सोडतात. त्यामुळे आपण आजारी होत असतो. म्हणून आपल्या वैयक्तिक स्वच्छतेसोबतच परिसर स्वच्छता ही देखील खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आपल्या अवतीभोवती देखील स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे. आता पावसाळा लागत आहे आणि पावसाळ्यामध्ये जिथे तिथे सांडपाण्याचा खूप मोठा निचरा असतो आणि सांडपाणी जिथे तिथे खूप साचलेलं असतो. त्यामुळे ते पाणी नेहमी काढून टाका. कूलर साफ करा. छोट्या मोठ्या टंक्या असेल जिथे पाणी साठून राहते व तिथे डास तयार होतात, ते पूर्ण स्वच्छ करत राहा. म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि त्यामुळे देखील आपण आजारापासून दूर राहत होतो. तिसरी म्हणजे सवय म्हणजे आपण नेहमी किमान अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. कारण व्यायाम ही देखील आरोग्यदायी सवयीमध्ये मोडते आणि जर आपण नेहमी व्यायाम करत राहिलो तर आपण नेहमी निरोगी राहण्यास खूप मोठी मदत होते. कारण खूप सारे आजार हे व्यायाम केल्यामुळे कमी होत असतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. चौथी सवय म्हणजे निरोगी राहण्याकरिता संतुलित आहार. आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. बाहेरचे जे पदार्थ आहे ते पदार्थ खाणे टाळलं पाहिजे आणि घरी बनलेली, आपल्या हाताने बनलेले स्वच्छतेचे पालन केलेल्या अन्नाचे सेवन केले पाहिजे आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. आहारामध्ये पाचही तिन्ही रंग आपल्या आहारात आले पाहिजे, ज्याच्यामुळे आपण नेहमी निरोगी राहू. कारण संतुलित आहारामुळे देखील आपली रोगप्रतिकारशक्ती वाढत असते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली की आपण आजारापासून दूर राहू शकतो. त्यामुळे आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपण संतुलित आहारासोबत व्यायाम करणे देखील गरजेचे आहे. व्यायाम केल्याने देखील आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच प्रदूषण, जर आपल्या अवतीभोवती प्रदूषित वातावरण असेल आणि आपण जिथे राहतो आहोत तिथे खूप मोठ्या कारखाने असतील किंवा फॅक्टऱ्याज असतील तर त्या फॅक्टऱ्यांच्या प्रदूषणामुळे देखील आपण आजारी मोठ्या प्रमाणात पडत असतो आणि ह्या आजारापासून दूर राहण्याकरिता जर आपण आपल्या परिसरात आपल्या अवतीभोवती खूप सारी झाडे लावली, छोटी झाडे लावली, वृक्षे लावली तर त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण हे त्या वृक्षांमुळे किंवा झाडांमुळे स्वच्छ होईल आणि आपल्या इथे ऑक्सिजनची मात्रा भरपूर राहील आणि त्यामुळे त्या वाऱ्यातील किंवा हवेतील प्रदूषण कमी होण्यास खूप मदत होईल आणि त्यामुळे आपण नेहमी निरोगी राहण्यास देखील मदत होईल. तसंच संतुलित आहार आणि हवा बंद किंवा डब्बेबंद खाण्याचं नेहमी टाळले पाहिजे. त्यामुळे देखील आपण आजारी होण्यास खूप कारणीभूत असतात ते पदार्थ देखील. त्यामुळे आपल्याला पदार्थ देखील टाळले पाहिजे. अन्न आणि जो आपण अन्न खातो आणि जो पाणी पितो ते देखील दूषित नसले पाहिजे, ते देखील स्वच्छ असले पाहिजे. आता पावसाळा आलेला, बरेचदा पावसाळ्यामध्ये पाणी घाण येण्याची खूप समस्या असते. त्यामुळे आपण नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर केला पाहिजे आणि त्या स्वच्छ पाण्यात जर आपण अस्वच्छ पाणी पिले तर आपण बऱ्याचशा आजारांना आपण निमंत्रण किंवा आमंत्रण देत असतो आणि त्यामुळे आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आजारी होत असतो. कारण पाण्यामध्ये खूप सारे जीवाणू किंवा
किटाणू असतात, त्यामुळे आपल्याला आजारी पण येत असतो किंवा आपण आजारी होत असतो. म्हणून ते पाणी देखील नेहमी स्वच्छ पिले पाहिजे आणि दूषित अन्नापासून देखील बचाव केला पाहिजे. आता पावसाळा येत आहे, तर आपलं अन्न नेहमी झाकून असलेलं पाहिजे. झाकून असलं की त्याच्यावरती माशा, मच्छर किंवा किटाणू बसणार नाही आणि त्यामुळे आपण आजारी पडणार नाही. जर आपण आपलं अन्न उघडं असेल आणि त्याच्यावरती माशा बसत असेल आणि उघड्यावरचं तर अजिबात खाऊ नये. कारण जर आपण उघड्यावरचं पदार्थ खातो आहे आणि बाहेरच्या पदार्थ तळलेले बाहेरचे पदार्थ विक्रती पदार्थ खातो आहे, त्यामुळे देखील आपण बऱ्याचशादा आपण आजारी पडत असतो. कारण बाहेरची पदार्थ बनतात त्यामध्ये स्वच्छतेचे पालन खूप कमी प्रमाणात केले जाते. काहीच ठिकाणी स्वच्छतेचे पालन होत असते. त्यामुळे बाहेरची पदार्थ देखील नेहमी टाळली पाहिजे. या ज्या आहे स्वच्छतेच्या काही आरोग्यदायी काही सवयी आहेत त्या आपण अ, पालन केल्या तर आपण नेहमी निरोगी राहण्यास खूप मोठी मदत होते आणि आपण नेहमी निरोगी राहत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याकरिता धन्यवाद.